नमस्कार मित्रांनो, मी आदेश कोतुलकर परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलो. तर आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे. आज झालं असं की आज आहे संडे. मस्त झोपलेलो आणि मला आला बागलचा कॉल की आदेश काय करतोय. मला अरे संडे आहे रे, झोपणार अजून काय करणार. इथे लवकरात लवकर आहे, आपले खूप इम्पॉर्टंट काम आहे, आपल्याला बाहेर जायचं. बोललो ठीक आहे. बोलतो एक काम कर, बाईकने आपल्याला जरा जायचं आहे. बोललो ठीक आहे, मी बाईक घेऊन आलो. बागलची वाट बघत बसलो इकडे. बागल तर काही येत नाही, मलाच जावं लागेल त्याला घ्यायला. मी येतो, त्याला घेऊन येतो, मग तुम्हाला भेटून बोलतो. मग जे काय असेल ते प्लॅन सांगतो तुम्हाला. चला. नेहमीप्रमाणे बागल आज पण लेट करतोय. त्या बिल्डिंग खाली त्याला घ्यायला यावं लागलं आता. तर मित्रांनो, आता बागलला घेऊन आलोय मी. गुड मॉर्निंग बॉयज. तर आपला थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे की आम्ही बाईकने जाणार होतो ॲक्च्युली. मग नंतर आदेश भाईला एका व्यक्तीचा फोन आला आणि ते लोक बोलले की कारनी जाऊया आपण म्हणून. तर आता मी कारने चाललोय. आता ती व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला समजेल थोड्या समजेल. वेळ आल्यावर. बघा बघा आमच्या चहावाल्याचे स्किल्स बघा. माझ्या व्हिडिओमध्ये यायला काय काय करतोय बघा. A few moments later. तर आम्ही आमच्या कामासाठी निघालोय. बघाल आपलं काम काय होतं. हा एक काम आहे आमचं. सध्या आम्ही कोणावर चाललोय ते तुम्हाला दाखवू नाही शकत. ते फेस रिव्हील नंतर करतो. कसं ही फर्स्ट टाइम आहे माझं की मी असं चाललोय ना कुठे. ती माझी फर्स्ट टाइम. अरे कहना क्या चाहते हो? फर्स्ट टाइम इन द सेन्स कसं सांगू तुम्हाला, ते नंतर समजेल तुम्हाला मला काय म्हणायचं. काय बोलतो बाबा, तुझं फर्स्ट टाइम आहे असं. तुझं पण फर्स्ट टाइम आहे असं काहीतरी. दोघांचा पण फर्स्ट टाइम आहे. तुझं काय. तर आम्ही चाललोय कुठे हा प्रश्न तर पडलाच असेल ना तुम्हाला. हे सर्व नजारे बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आलोय. आम्ही बाकी कुठे नाही, तर आपल्या लाडक्या लोणावळ्यात आलोय. आता का आलोय ते तुम्हाला कळेलच आता. तर जसं तर आता तुम्हाला सांगतो आम्ही कसल्या कामासाठी आलेलो. खूप इम्पॉर्टंट असं काम होतं आणि ते काम होतं आणि इथे आलेलो. लोणावळ्याला आलेलो आम्ही चहा पियाला. तर मगाशी आम्ही तुम्हाला एक गोष्ट बोललेलो की आमच्यासाठी जी आजची जी ट्रिप आहे ती फर्स्ट टाइम आहे आमच्या दोघांसाठी. सगळ्यात मोठी रिस्क घेतली आम्ही. जीवाशी खेळत होतो आज, पण ऍक्च्युली नाही. आम्ही नव्हतं ते. तर ते काय जे आमचं फर्स्ट टाइम आहे असं आहे की आमची फर्स्ट ट्रिप आहे जेव्हा कोणतरी मुलगी ड्राईव्ह करते. अभी मजा आएगा ना भिड़ो. मुलगी कोणतरी ड्राईव्ह करते, ते पण जी आत्ता हल्लेली शिकल्यावरती इथपर्यंत आम्हाला घेऊन आली. तर तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देतो. ही आमची स्वामिनी. मी चांगली चालवली आहे प्लीज. तर हिने खूप मस्त गाडी चालवली, म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती, म्हणजे ऍक्च्युली फाटलेली. मौत को छू के सीन असा झाला की सकाळी बागल आणि माझं असं बोलणं झालं की आपण कुठेतरी जाऊया रे, काहीतरी काम करूया बोललो काय ना. बागलचा मला कॉल आला. बागल बोलला माझं काम आहे रे. मी बोललो काय काम आहे. तर बोलतो अरे मला चहा पियायची. बोललो अरे मला पण चहा पियायची आहे. तर ना मला बागल बोलतो नाही रे, मला लोणावळ्याला जाऊन चहा पियायची. मी बोललो अरे चला मग, म्हटलं बाईक काढून जाऊ. लेट्स गो. बट तेवढंच झालं काय माहितीये का की मला कॉल आला स्वामिनीचा. स्वामिनी मला काय बोलते माहितीये, बोलते आद्या, बोलते तुला माहिती आहे ना मी गाडी चालवायला शिकली आहे. म्हणून हो, तर चल माझी गाडी काढूया आणि आपण जाऊ लोणावळ्याला. तर असं पहिलं 2 मिनिटं विचार केला की काय बोलू आणि काय नाही. बिकॉज कोणतरी मुलगी गाडी चालवणार असं नाही, म्हणजे चालवतात आम्ही नाही बोलत, बट स्टील की जी आत्ता हल्ली गाडी चालवायला शिकली आहे सिटीमध्ये, ती लोणावळ्यापर्यंत घेऊन येईल की नाही. बट स्वामीने आम्हाला घेऊन आली भाई. हा काय रे भाई तेरे को
ड्रायव्हर पाहिजे असेल तर हाँ, भाई भाई है अपना, भाई है. भाई प्लीज विश्वास रखो मेरे पे. आता है. दोस्त का आहे भाई आहे. वन साइड चालवले, वन साइड एक चालवले. नंबर चालवलाय. तर रेस करणार, ड्रिफ्ट मारायला शिकणार आहे आता मी. तेव्हा आम्ही नसणार, तेव्हा आम्ही नसणार, तेव्हा आम्ही नसणार. त्यांना बाजूला बसून ड्रिफ्ट मारणार आहे मी. काय चहा आहे काय हा. चहा. म्हणजे एवढं ट्रॅव्हल करून आणि आम्ही एक जागा एक्सप्लोर केली नवीनच. तर तुम्ही लोक आलात ना कधी इकडे, इकडे एक चहाची टपरी आहेत, काका आणि काकी आहेत. तर त्यांच्या टपरीच्या बाजूलाच आहे ना एक मंदिर आहे इथे. गेल्या 8-9 वर्षांपासून मी इकडे येतोय, ह्या स्पॉटला चहा पितोय, बट मला माहित नव्हतं की इथे मंदिर स्थापित आहे. खरं एक हिडन प्लेस भेटली आम्हाला. एक बघा आम्ही असं आम्ही गुडघ्यावरती बसलोय. गुडघ्यावरती बसलो. तरी पण असं डोकं टेकतंय. म्हणजे लिटरली एक मीटर एवढी हाईट आहे. तिथे फक्त मी बसू शकते. इतकी आहे ना. जाम भूक लागलेली, मग फूड प्लाझाला थांबलो इथे. बघू आता ऑर्डर कधी येईल. आलो इथे बर्गर किंग मध्ये. काय बोलायचं तुला काही? भूक लागली, बोलायची कॅपॅसिटी नाही. तर आता इथे फूड मॉलला एक विषय झाला माझ्याबरोबर, सांगायला तशी लाज वाटते. नाही नाही सांगच, तरी पण सांग सांगू? सांग. तर मी गेलेलो वॉशरूमला, तर हात धुवायला गेलो तर नळ झाला. मला विचित्र वाटले, म्हणजे टॅपच्या वरचं ते जो असतं ना गोल तेच नव्हतं. तर मी येण्यासारखा तिकडे वरत प्रेस करतोय, फिरवतोय, पाणीच येत नाही. सगळी लोक येतात, त्यांचं पाणी येतं, माझं काही येत नाही. मी 4 नळ चेंज केले त्याचे. नंतर मला वाटलं सेन्सर आहे की काय. मी हात लावतोय, पाणीच येत नाही. तो बाजूवाला माणूस होता, तो बोलतो भाई जरा अजून खाली, अजून खाली. अरे कहना क्या चाहते हो. सगळीकडे नळाला अख्खा हात लावून झाला माझा, तरी पाणी येत नव्हतं. थोडं भागाला बोलतो जरा खाली बघ. खाली एक पॅडल होतं. नंतर बघतो नळाच्या खाली पायाकडे एक पॅडल होतं. तो पॅडल दाबला की पाणी आलं. थँक्यू भागल. गरीब आहे, समजून घ्या, गरीब आहे. आजच्या ड्राईव्हवरनं आज एक गोष्ट मला समजली की आपण आपल्या मित्रांवरती आहे ना विश्वास दाखवला ना, तर आपले मित्र नक्की ती गोष्ट करून दाखवू शकतात. तसं काय स्वामीनीच बघा ना, गाडी चालवायला शिकली आहे, डायरेक्ट लोणावळ्याला घेऊन आली, का तर विश्वास दाखवला. हक आहे भाई, हक आहे. तर फायनली आम्ही इथे इन्फिनिटीला पोहोचलेलो आहे. अरे सिद्धा भेटलेला आहे. सिद्धाला आम्ही घेऊन नाही गेलो. हो ना, कुठेच घेऊन नाही जात. रागवलं आमच्यावरती. मोहित होते. तर या प्रकारे आता मी हा ब्लॉग संपवतोय. नेक्स्ट खूप छोटा ब्लॉग होता, पण तरी पण लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भावाला खूप सारं प्रेम द्या. खूप दमलोय आज आम्ही. चला. जसं की ही लोक गाडी ढकलत होते ना. तरी पण दम. बाय. आणि हे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब मारीन. चला बाय.